होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा सुख नोहे येरती माई के दुःखाची जणिती नाही अधि अंती अवसानी। या थोडा ऐकू दे पवित्र आणि मंगलमय प्रांगणामध्ये आज आपण कैलासवासी आदरणीय सुखदेव तुकाराम ताठे, आदरणीय विष्णुदादा आणि भगीरथदादा यांचे पिताश्री यांना प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भावसुमनांजली समर्पित करण्याकरता समाजाच्या विविध स्तरातून विशेषतः शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, औद्योगिक, साहित्यिक, कला, क्रीडा, शेती, सहकार, व्यापार, पत्रकार या परिवारावरती प्रेम करणारे असंख्य सगळे सोयरे, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र मंडळी आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित असताना सेवके करावे सांगितले काम तिथे मितुपण कामा नये या ज्ञाने संकीर्तन करण्याचं कार्य माझ्याकडे आलेलं आहे, ज्यांच्यामुळे मला आपल्या दर्शनाचा योग आला। त्या कार्यक्रमाचे आयोजक पुण्यासारख्या मायावी नगरीमध्ये वास्तव्यास असणारे आमचे विष्णुदादा, त्यांचा सर्व परिवार, माझे परम वैष्णव मित्र आदरणीय पांडुरंगजी महाराज शितोळे शास्त्री, इथे आल्यानंतर ज्यांच्या पवित्र सन्निधीमध्ये उपस्थितीमध्ये ही सेवा करण्याचं कार्य मला लाभलं ते माझे दुसरे वैष्णव मित्र, अत्यंत जीवाभावाचे माझे वैष्णव सहकारी, परमश्रद्धेय आदरणीय पूज्य महाराज श्री महादेवजी महाराज, आणि आपण सर्व सगळ्यांची नावं मला ज्ञात नाहीत, चुकून कोणाचं राहून गेलं तर ती माझी चूक ठरेल। अतिशय सुंदर मृदंगाची साथ, आपल्या चरणारविंदी नमन, अतिशय सुंदर आवाजाची व्यवस्था, आपल्यालाही विशेष धन्यवाद। उपस्थितांमध्ये अनेक अधिकारी, पदाधिकारी, पूज्य महाराष्ट्री महाराज आपण सगळेच आहात, आपल्या सगळ्यांच्या चरणारविंदी नमन। बहुसंख्येने उपस्थित मातृवर्ग आपल्याही चरणारविंदी नमन। मोरेदादा आमचे चिखलीहून आले, त्यांच्याही चरणारविंदी नमन। हा कार्यक्रम संस्मरणीय व्हावा म्हणून चित्रबद्ध करण्याचं काम आमचे सहकारी दादा करतायत, त्यांच्याही चरणारविंदी नमन। ज्यांचा जसा अधिकार आहे त्यांना अधिकाराप्रमाणे विनम्र अभिवादन करताना या संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांची अभंग संहिता सेवेकरता निवडलेली आहे। आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विणजीवा सुख नोहे येरती माई के दुःखाची जणिती नाही अधि अंती अवसानी। गाण्याचं स्वातंत्र्य मी आपल्याला बहाल केलेलं आहे, योग्य ठिकाणी आपण प्रमाण म्हणा, माझा जास्तीचा कल संवाद करण्याकडे राहील। विठ्ठला आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विनजीवा सुख नोहे येरती माई के दुःखाची जणिती नाही अधि अंती अवसानी। संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांची अभंग संहिता मी सेवेकरता निवडलेली आहे। जीवनामध्ये प्रत्येकाला जे सुख अपेक्षित आहे, मज लागे दुःख भावे ऐसे कोणी भावी ना जीवे, याच्या उलट सर्व सुखाची या आशा जन्म गेला। प्रत्येकाला जीवनामध्ये सुखाची अपेक्षा आहे, आस आहे, त्या सुखाचा राजमार्ग प्रस्तुत अभंगामध्ये संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय प्रस्तुत करतायत। तिने विनजीवा सुख नोहे, परमेश्वर सुख स्वरूप आहे या अर्थाची अनेक संत वचन आहेत। सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर। जगभरामध्ये अनेक विचारधारा आहेत, गुरु शिष्य परंपरा आमच्याकडेच आहे असं नाही, पलीकडे परंपरा आहे, थोडी अलीकडची असेल पण पलीकडे परंपरा आहे। पलीकडे म्हणजे विदेशात अगदी आइन्स्टाईन, न्यूटन, डार्विन, पिटो, कांट, सॉक्रेटिस, गॅलिलिओ, बारेन, पास्कल, मादाम क्युरी, पाश्चर, लॅटिन, थोरो, पलीकडे अलीकडची का असेना पण पलीकडे परंपरा आहे।
आमच्याकडे फार प्राचीन परंपरा आहे. पुलस्य अंगिरा चरक जीव सुश्रुत कात्यायन अष्टवक्र वरामीर कण्व कणाद शाल्व अशी आमच्याकडे दीर्घ परंपरा आहे. पण सनातनी परंपरा आणि विदेशीय परंपरा यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा फरक असा आहे, जे प्लेटोचं मत आहे तेच अरिस्टॉटलचं असेल असं नाही, जे गुरुचं मत आहे तेच शिष्याचं असेल असं नाही. मतभिन्नता असू शकते. जे लाप्लासचं मत आहे तेच बेपॉनचं आहे, तेच कांटचं आहे, तेच न्यूटनचं आहे, तेच डार्विनचं आहे, तेच कोपर्निकसचं आहे, तेच अरिस्टॉटलचं आहे असं नाही. त्याच्यामध्ये मतभिन्नता आपल्याला पाहायला मिळते. आमचं वैशिष्ट्य काय आहे? समग्र वारकरी संप्रदायाची परंपरा, संत परंपरा आम्ही पाहिली आणि परमेश्वर सुख स्वरूप आहे त्या एका मुद्द्याचा विचार जर आपण केला, सर्व सुखाचे अगर जणी म्हणे शारंधर, सर्व सुखाचे अगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे अगर केशव नाम्याचा दातार, सर्व सुखाचे अगर तोहा उभा विटेवर, सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवीवर, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे, यो वैहुमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती विज्ञानम आनंदम ब्रह्म, सुखरूपा ईसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका जो. अशी अनेक प्रमाण आहेत. परमेश्वर सुख स्वरूप आहे. जर तुम्हाला सुखाची आस आहे, अपेक्षा आहे, तर तेने विणजीवा सुख नोहे. परमेश्वरा व्यतिरिक्त जे काही आहे, एक परमेश्वराचा व्यतिरेक आपण केला तर ते सर्व माईक आहे, मायाजन्य आहे, ज्याचा तीनही कालामध्ये पायपोस नाही. परमेश्वर हा कोणत्याच अभावाचा प्रतिवादी नाही, तो अविनाशी आहे. प्रागभाव असेल, प्रध्वंसाभाव असेल, अन्यन्यभाव असेल, अत्यंताभाव असेल, तो कोणत्याच अभावाचा प्रतिवादी नाही. पंचदशिकारांचं म्हणणं आहे, त्रिकाला बाधित्वम सत्यत्वम, सत्यतू 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 विठ्ठला. केवळ परमेश्वर नाही, परमेश्वराचं नावही तिन्ही कालामध्ये सत्य. सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे. असा तीनही कालामध्ये कोणत्याही अभावाचा प्रतिवादी नसणारा, अविनाशी असणारा तो परमेश्वर तुम्ही जीवनामध्ये आपला साकारा. त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते ना आधी ना अंती, ते मध्येच कुठेतरी भासमान आहे, माईक आहे. इरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. अविनाशी परमेश्वर आपलासा केल्यानंतर सुख तर मिळेल, पण एक अत्यंत महत्त्वाचा फायदा तुकोबाराय नमूद करतायत, ज्या कारणाकरता ही संकीर्तन सेवा आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. पितृपक्षामध्ये जर ब्राह्मण काका आपल्या घरी आले आणि पाद्यपूजन करत असताना आपण ब्राह्मण काकांनी आपल्याला आपला सगळा वंश गोत्र, सगळा गोतवळा विचारला, सगळी आपल्या वंश परंपरेची माहिती विचारली. वडिलांचं नाव, आजोबांचं नाव, पंजोबांचं नाव. मला वाटतं पंजोबांपर्यंत आपलं टिकतं, पण खापरपांजा विचारला की आपली गडबड झाली. आपलाच खापरपांजा, ज्याने आपल्याकरता 2-4 एकर जमीन घेतली, 2 विहिरी पाडल्या, 4 वाडे बांधले, तो आपलाच खापरपांजा आपल्याला आठवत नाही. एक 150-200 वर्ष आम्ही पाठीमागे गेलो आहे प्रॉक्स, की आपलाच खापरपांजा आपल्याला आठवत नाही. आपल्याला तुकोबार आठवत नाही. ॲज ऑन डेट 416 वर्षापूर्वी तुकोबारा जन्माला आले. शके 1530, 1608ला महाराजांचा जन्म झाला. आपल्याला आपला 7वा पूर्वज आठवतो असं नाही. माझा दावा आहे इथे उपस्थितांपैकी एकालाही जर मी चुकत नसेल तर आपला 7वा पूर्वज आठवत असावा, आणि ज्याला आठवत असेल त्यांच्या चरणारविंदी नमन. नाही आठवत आपल्याला आपला 7वा पुरुष, पण मोरे साहेब तुकोबारायांचे 8 वंशज आपल्याला माहिती आहेत. सातारच्या जावळीहून आलेले विश्वंभर बाबा, हरिमुकुंद पदाजी, बोलोबा शंकर काणे, क्रम अलीकडे पलीकडे होईल, पण तुकोबारायांचे 7 पूर्वज आपल्याला माहिती. आपल्याला आपले 7 पूर्वज माहिती नाही. तुकोबाराय कीर्तिरूपाने शिल्लक आहेत, ज्ञानोबाराय कीर्तिरूपाने शिल्लक आहेत, छत्रपती महाराज कीर्तिरूपाने शिल्लक आहेत. या सर्व मंडळींनी काय केलं? मग या सर्व मंडळींनी जे केलं तेच तुम्ही करा असा तुकोबारायांचा आग्रह आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विनजीवा सुख नोहे. आपण भाग्यवान आहोत, मनुष्य म्हणून जन्माला आलो. बहुता दिवसा फेरा आता आलोय 400 किलोमीटर, तर जरा जास्तीची आपल्याशी चर्चा करावी, त्या पाठीमागची माझी भावना आहे. मला परत उद्या दौंडला कुरकुमला काल्याचं कीर्तन आहे, जाण्याची व्यस्तता आहे. महाराजांनी अतिशय सुंदर मृदंग वाजवला. तुमच्यापेक्षा कमी वयाचा मुलगा आहे माझा, 11 वर्षाचा. तो जगातल्या 13 भाषेत कीर्तन करतो, जर्मन, इंग्लिश, लॅटिन, स्पॅनिश.
आणि नुसतं कीर्तन करत नाही तर वेदांतातले 7 ग्रंथ त्याचे मुखद्गत आहेत. अद्वैत सिद्धी, शांकर भाष्य, चरपट पंजरी, तुकोबारांची 62च्या 62 नाट, संपूर्ण बाळ क्रीडा. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, पण असं म्हणून चालणार नाही. ती सुरुवात आपल्यापासून करावी आणि म्हणून महाराजांकरता एकदा टाळ्या वाजवा. आम्ही भाग्यवान आहोत, मनुष्य म्हणून जन्माला आलो. केवळ मनुष्य जीवन आपल्याला मिळालं एवढ्यापुरतं आपलं भाग्य मर्यादित नाही. तर संतांच्या नंतर आपण जन्माला आलो. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय. आम्ही तुकोबारांच्या नंतर जन्माला आलो, आम्ही ज्ञानोबारांच्या नंतर जन्माला आलो. आपण तर राजगुरुनगरला म्हणजे खेड आळंदीला आपण केव्हा आलात? राजगुरुनगर भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर आहे. भीमाशंकरच्या रस्त्याला माझा मंगल कार्यालयाचा धंदा आहे राजगुरुनगरला. आता तुम्ही म्हणाल त्याचा आणि कीर्तनाचा काय संबंध आहे? मोठा संबंध आहे. इंडियन पिनल कोड IPC धारा, भारतीय न्याय संविधानामध्ये 18 वर्ष वयाच्या आतमध्ये जर मुलीचं लग्न झालं तर मुलीचे आई वडील, मुलाचे आई वडील यांच्यावरती गुन्हा दाखल होतो. माझ्यासारखा मंगल कार्यालयावाला, साऊंड सिस्टीमवाला, त्या लग्नातले केटरिंगवाले, त्या लग्नातले भटजी, त्या लग्नातले मध्यस्थी, या सगळ्यांवरती गुन्हा दाखल होतो फोटोग्राफरसह. जर 18 वर्षाच्या आतमध्ये मुलीचं लग्न झालं तर कदाचित. सरपंच आणि पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल होतो. तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या निलंबनाची तरतूद आहे. 18 वर्षाच्या आतमध्ये लग्नाला आपल्याकडे परवानगी नाही. मुलं होणं ही त्याहीपेक्षा पुढची बाब आहे. अर्थात मला लिव्ह इन बद्दल बोलायचं नाही, कारण लिव्ह इनचे धोके नजीकच्या काळामध्ये आपण पाहिले. मी सोशल मीडियावरती पोस्ट वाचली होती की टिकलीवरती श्रद्धा ठेवली असती तर श्रद्धा टिकली असती. टिकलीवरती श्रद्धा ठेवली असती तर कदाचित श्रद्धा टिकली असती. मला लिव्ह इन बद्दल बोलायचं नाही, पण 18 वर्षापर्यंत लग्नाला अनुमती नाही. मुलं होणं त्याहीपेक्षा पुढची बाब आहे. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारांनी आई व्हावं हे वारकरी संप्रदायाचं आश्चर्य आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. 18 वर्षापर्यंत लग्नाला अनुमती नाही, 16व्या वर्षी ज्ञानोबारांनी आई व्हावं हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. कळस तर त्याहून अद्भुत आहे. इकडे त्या झाडा बसल्या की नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये 72च्या दुष्काळाच्या फार झाडा बसल्या. लहानपण आपला जर आपण आठवलं तर आपल्या आजीने आपल्याला मांडीवरती घेतलं ना, अनेक छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या, तिच्या जीवनातले अनुभव सांगितले. 72चा दुष्काळ सांगितला, किती रस्ते फोडले, किती विहिरी फोडल्या, प्लेगची साथ सांगितली, काखेत गोळा आला, मलेरियाची साथ सांगितली. असे बरे वाईट अनुभव ऐकत 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 आपण लहानाचे मोठे झालो. मला बऱ्याच वेळा असं वाटत राहतं की आपण आपल्या नातवंडांना काय सांगायचं, आपण आपल्या नातवंडांना सांगाव्यात. अशा बऱ्याच गोष्टी अलीकडच्या काळामध्ये घडल्या. म्हणजे आपण कपिल सिब्बल सांगायचे, महेश जेठमलानी सांगायचे, अभिषेक मनु सिंघवी सांगायचे, हरीश साळवे सांगायचे, देवदत्त कामत सांगायचे. तो आपला प्रांत नाही पण आपण सुज्ञ आहात, समजणे वाले को इशारा काफी. बऱ्याच गोष्टी घडल्या. या शाळेमध्ये नागरिक शास्त्राकडे फार लक्ष आपण दिलं नाही, पण नजीकच्या काळामध्ये फार नागरिक शास्त्र आपण शिकलो. आपण कोविड सांगायचा, आपण लॉकडाऊन सांगायचा. अशा अनेक गोष्टी आपल्याला देखील आपल्या नातवंडांना सांगता येतील. पण एक गोष्ट आपण स्वाभिमानाने सांगू शकतो, आपण चांद्रयान 3चे साक्षीदार आहोत. ही गोष्ट आपण स्वाभिमानाने सांगू शकतो. मी सोशल मीडियावरती पोस्ट वाचली होती की पृथ्वीचा आणि चंद्राचं अंतर 3,84,400 किलोमीटर आहे. पृथ्वीचा आणि चंद्राचं अंतर 3,84,400 किलोमीटर आहे. आणि चांद्रयान 3च्या संपूर्ण प्रोजेक्टचा खर्च 615 करोड रुपये. 3,84,400 डिवाइड बाय 615 करोड पर किलोमीटर खर्च आला 15 रुपये. क्लुझर भाडे तत्वाने घेतली पंढरपूरला जायला तर 18 रुपये किलोमीटरला भाडं आहे. इनोवाला 22 रुपये भाडं आहे. आम्ही 15 रुपयांनी चंद्रावरती पोहोचलो. भाग्यवान आहोत, आपण चांद्रयान 3चे साक्षीदार आहोत. आणि दुसरी भाग्याची गोष्ट आहे, जे 550 वर्षामध्ये घडलं नाही ते या वर्षी घडतंय, आपल्या साक्षीने घडतंय. आपण राम मंदिराची साक्षी आहोत. म्हणजे आपण आपल्या नातवंडांना काय सांगू शकतो, तर बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगण्यासारख्या आहेत. म्हणून हा अभंग मी जो सेवेकरता निवडला, आज संपूर्ण देश राममय होत असताना पक्षी अभिनवेश त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. पक्षी अभिनवेश आपल्याला त्याचं श्रेय कोणाला, त्याचं क्रेडिट कोणाला, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण भगवान प्रभू रामचंद्र विराजमान होत आहेत स्ववास्तूमध्ये, आणि त्या सगळ्या पर्वकाळाची आपण साक्षी आहोत. आणि म्हणून जो अभंग मी सेवेकरता निवडला जाणीवपूर्वक, याची 2 कारणं आहेत.
तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. या संबंधाने मी काही भाष्य करणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं, ज्या परमेश्वराचं आपण गर्भगृहामध्ये आगमन केलं काल, तो परमेश्वर केवळ अयोध्येपुरता मर्यादित न राहता, तो केवळ मथुरेपुरता, केवळ गोकुळापुरता, केवळ काशीपुरता मर्यादित न राहता परमेश्वर विग्रह आपल्या अंतकरणामध्ये यावा, या संबंधाने काही भाष्य करता येईल का, म्हणून हा अभंग मी सेवेकरता निवडला. जाणीवपूर्वक मी भजनं टाळतोय. मी पहिल्यांदा आपल्या भेटीला आलोय. इकडे कीर्तनाचा काय ट्रेंड आहे, कशा पद्धतीची निरूपण असतात मला काही माहिती नाही. तसं अलीकडच्या 8-10 वर्षामध्ये सगळा घोटाळा झाला. हे महाराज मंडळींच्या पुढे आपण विनोदाचार्य अमुक तमुक अशा पदव्या पाहतो. मला वाटतं कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. हरिभक्तपरायण या व्यतिरिक्त महाराजांच्या समोर विनोदाचार्य ही पदवी असणं हाच मुळात विनोद आहे मोठा. त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये थोडासा पॅटर्न बदलला. त्याच्यामुळे हे मी काय आपल्यासमोर बोलावं, मलाही काही थोडंसं दादांनी काही कल्पना दिली नाही. पण माळीये जेवते नेले या पद्धतीने मी काही पाठ करून आलो नाही. 10:30 पर्यंत पोहोचू, तिथपर्यंत पोहोचू. विठ्ठला आपुला तो एक देव करून घ्यावा. देव कोणाला म्हणायचं इथून खरी सुरुवात होईल. देवाची नेमकी व्याख्या काय आहे? वेदांत तत्वज्ञानामध्ये संज्ञा आणि संकल्पना असा विचार आलेला आहे. ज्या वेदांत तत्वज्ञानाशी आपली नाळ जोडलेली आहे त्या वेदांत तत्वज्ञानामध्ये संज्ञा आणि संकल्पना असा विचार आलेला आहे. संकल्पना मूळ राहते, कॉन्स्टंट राहते, एका जागी राहते. संज्ञा ही सातत्याने बदलत राहते, व्यक्ती सापेक्ष. उदाहरण जर द्यायचं झालं, उदाहरण क्रमांक 1, केस. ते जर डोक्यावरती आले, आम्ही त्याला टाळू म्हणतो, जावळ म्हणतो, बट म्हणतो, केस म्हणतो, शिंडी म्हणतो. ते जर कपाळाच्या बाजूला आले तर भुवई म्हणतो, डोळ्याच्या बाजूला आले की पापणी म्हणतो, नाकाच्या खाली आले की मिशी म्हणतो, हानवटीवरती आली की दाढी म्हणतो. दाढी म्हणा, मिशी म्हणा, पापणी म्हणा, बट म्हणा, जावळ म्हणा, शेंडी म्हणा, केस म्हणा. संकल्पनेमध्ये काही फरक होत नाही, संज्ञेत बदल झाला. उदाहरण क्रमांक 2, दुसरं उदाहरण आहे पैसा. तो जर आम्ही शाळेमध्ये भरला की ॲडमिशन म्हणतो, जास्तीचा द्यावा लागला की डोनेशन म्हणतो, टेबलाच्या वरून घेतला परतावा म्हणून तो कॉम्पेन्सेशन म्हणतो, टेबलाच्या खालून घेतला की करप्शन म्हणतो, मंदिरात दिला की देणगी म्हणतो, रस्त्यात दिला की दंड म्हणतो, महिन्याच्या शेवटी घेतला की पगार म्हणतो, वेतन म्हणतो, मानधन म्हणतो. वेतन म्हणा, मानधन म्हणा, पगार म्हणा, डोनेशन म्हणा, ॲडमिशन म्हणा, करप्शन म्हणा, कॉम्पेन्सेशन म्हणा, देणगी म्हणा. संकल्पनेमध्ये काही बदल होत नाही. संकल्पना आहे पैसा, संज्ञेमध्ये बदल झाला. ईश्वर हा संकल्पनेने सिद्ध होणार आहे. आपापल्या श्रद्धेप्रमाणे कोणी त्याला राम म्हणेल, कोणी रहीम म्हणेल, कोणी अल्लाह म्हणेल, कोणी येशू म्हणेल, कोणी दत्त म्हणेल, कोणी कृष्ण म्हणेल. आपापल्या श्रद्धेप्रमाणे संज्ञेत बदल होतो. कंटेंट्स तेच आहेत. हिंदुस्थान असू द्या नाही तर अजून जगाच्या कोणत्याही पाठीवरचा विचार आपण केला, आपल्याकडे 33 कोटी देव अशी धारणा आहे. अर्थात 33 कोटी हा संख्यावाचक प्रकार घ्यायचा की कोटीवाचक घ्यायचा याच्याबद्दलची वेगवेगळी मतमतांतर आहेत. पण परदेशामध्ये परमेश्वराकरता एकच व्यंजन आहे, एकच व्याख्या आहे, गॉड, जीओडी गॉड. जे कंटेंट्स आपल्या परमेश्वरामध्ये तेच कंटेंट्स त्याच्यामध्ये. जी मीन जनरेटर, ओ मीन्स ऑपरेटर, डी मीन डिझॉल्व. जे सिम्युलेशन थ्योरी आली, सिम्युलेशन थ्योरीमध्ये शेक्सपियर जे म्हणतात ऑल वर्ल्ड इज स्टेज, एव्हरीवन इज कॅरेक्टर अँड गॉड इज डायरेक्टर, ही जी परमेश्वराची व्याख्या शेक्सपियरने केली, काही तुकोबारांनी यापेक्षा वेगळी केली नाही. चाले हे शरीर कोणाचे असते, सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी बळे. परमेश्वरा संबंधाने व्यंजना करत असताना 1893 स्वामी विवेकानंद ज्यावेळी भारतीयांचे रिप्रेझेंटर म्हणून शिकागोला गेले, त्यांनी परमेश्वराची जी व्याख्या केली अमेरिकेमध्ये, वन इज नोईंग एव्हरीथिंग, जो सर्व जाणतो. वन इज ऑल पॉवरफुल, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम. अँड तिसरं जे पद त्यांनी वापरलं परमेश्वराकरता, वन इज प्रेझेंट एव्हरीवेअर, जो सर्वत्र स्थित आहे, व्यापक आहे. आपल्याकडे आपली ग्रंथसंपदा जर पाहिली तर 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, 108 उपनिषद आहेत, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद. प्रत्येक वेदाचं स्वतंत्र महावाक्य, प्रज्ञानम ब्रह्म, आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी. 6 शास्त्र आहेत, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्यायशास्त्र, योगशास्त्र, सांख्यशास्त्र, वैशिक शास्त्र. 18 पुराण आहेत, मत्स्यपुराण, मार्कंडी पुराण, भविष्यपुराण, भागवत पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवर्त पुराण, वराह पुराण, वामन पुराण, शैव पुराण, वैष्णव पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, अग्नि पुराण. 108 उपनिषद आहेत. त्यापैकी 10 प्रमुख मानलेली आहेत, ज्याला आपण दशोपनिषद म्हणतो. आतोपनिषद, कठोपनिषद, केनोपनिषद, मंडूक मांडुके, तैतरी ऐतरे, छांदोग्य, बृहदारण्यक, श्वेत, श्वेतातर,
अर्थात प्रत्येक उपनिषदामध्ये वेगवेगळा विचार आलेला आहे. आता तो उपनिषदाचा विचार करायला गेलो तर अभंगाला न्याय देता यायचा नाही, वेळ आपल्याकडे फार मर्यादित आहे, मला याचं भान आहे. आणि आपली पहिलीच भेट आहे, याचा फार ओव्हरडोस होणं याची काळजी मी घेतोय. अर्थात हे डायजेस्ट होतंय का बाउन्सर डोक्यावरून जाते ते माझ्या लक्षात येत नाही. पुढच्या भेटीला सगळं क्लिअर होईल चित्र. बृहदारण्यक उपनिषदामध्ये नवरा बायकोंचा संवाद आलेला आहे, याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी. नवारे पत्यु कामाय आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवतु, नवारे पुत्राय कामाय आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवतु, नवारे वित्ताय कामाय आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवतु, नवारे जायाय कामाय आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवतु. मी कशा करता एवढा पंक्ती प्रपंच केला. त्यातल्या कट उपनिषदामध्ये परमेश्वरा संबंधाने व्यंजना आली, अनोरणीयान महतो महियान. आणि तुकोबारायांनी कट उपनिषदाचीच व्यंजना कडा तुका आकाशा येभडा विठ्ठल जळीस्थळी भरला. परमेश्वरा संबंधाने तुकोबारायांनी जी व्यंजना केली, जो देव आपलासा करायचा आहे त्या देवाची नेमकी काय अभिव्यक्ती आहे, काय प्रतिमा आहे, त्या देवाचं नेमके काय पॅरामीटर्स आहेत. वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या ग्रंथांनी परमेश्वरा संबंधाने काय व्यंजना केली याचा परामर्श या निमित्ताने आपण घेत असताना, आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेणे विनजीवा सुख नो हे. देव आपलासा करता येईल का? जर तुकोबाराय म्हटले देव आपलासा करून घ्या तर निश्चितपणाने देव आपलासा करून घेता येईल. मग कसा देव आपलासा करून घ्यायचा? केवळ मंदिरामध्ये देव येणं, तीर्थक्षेत्रामध्ये देव येणं एवढ्या पुरतं ते मर्यादित न राहता तो समष्टीमध्ये येणं, तो शरीरामध्ये येणं. ज्ञानोबारांची ओवी प्रसिद्ध आहे, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धन्य जिया परी. देहरूपी गावामध्ये तो देव येईल का? जो राम लल्ला अयोध्येमध्ये येणार आहे 22 तारखेला, जे भगवान कृष्ण गोकुळामध्ये आहेत ते आपल्या शरीरामध्ये येतील का? जे भगवान महादेव काशीमध्ये आहेत ते आपल्या शरीरामध्ये येतील का? त्यांना आपल्या शरीरामध्ये आणण्याची, त्यांना आपल्या जीवनामध्ये आणण्याची काय प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया मला या निमित्ताने आपल्या समोर विशद करायची. आपुला तो एक देव करून घ्यावा तिने बिनजीवा सुख नो हे. त्या शरीराला 14 इंद्रिय आहेत, शरीराला 14 इंद्रिय आहेत. पुण्यस्मरण, फिजिकल बॉडी, एरियल बॉडी, कॉस्मिक बॉडी. त्यातल्या कॉस्मिक बॉडीचा हा संपूर्ण विधी आहे, ज्याला आपण स्थूल देह, सूक्ष्म देह आणि लिंग देह किंवा कारण देह म्हणतो. त्यातल्या सूक्ष्म देहाचा हा संपूर्ण विधी आहे. 10 इंद्रियांची बोळवण करायची म्हणून विधीचं नाव दशक्रिया आहे. 1 वर्षानंतर पुन्हा हा विधी का करायचा त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा मी करणारच आहे. 14 इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि अंतकरण चतुष्टय, मन बुद्धी चित्त अहंकार. इंद्रिय शब्दाचा विचार जर आपण केला तर इंद्रिय शब्दाच्या मुळाशी शब्द इंद्र. इंद्रिय शब्दाच्या मुळाशी शब्द आहे, मूळ शब्द इंद्र. इंद्र शब्दापासून इंद्रिय शब्द तयार झाला. इंद्राचं शास्त्रामध्ये एक नाव आहे संदेही. इंद्राचं शास्त्रामध्ये नाव आहे संदेही, शंकेखोर. इंद्र किती शंकेखोर आहे, किती संदेही आहे. जे मी आपल्याला शब्द दिला 10:30 पर्यंत कीर्तन करील म्हणून, पण चुकून 2-4 मिनिटं वाढली तर पहिली शंका इंद्राच्या मनात निर्माण की बुवा तर 10:30लाच थांबणार होते, 4 मिनिटं पुढं का गेले, माझी खुर्ची तर हवी आहे यांना, हा सगळा अट्टाच माझ्या खुर्ची करता चालला काय. इंद्राचं शास्त्रामध्ये नाव आहे संदेही. इंद्र किती भयंकर आहे, इंद्र किती संदेही आहे. रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये सूर्यपुत्र आणि इंद्रपुत्र अशी जोडी आलेली आहे. रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये सूर्यपुत्र आणि इंद्रपुत्र अशी जोडी आलेली आहे. रामायणामध्ये सूर्यपुत्र सुग्रीव आहे, इंद्रपुत्र वाली आहे. आणि महाभारतामध्ये सूर्यपुत्र कर्ण आहे, इंद्रपुत्र अर्जुन आहे. ठीक आहे, तर रामायणातल्या सूर्यपुत्राचा विजय झाला, महाभारतातल्या इंद्रपुत्राचा विजय झाला. त्याचं उत्तर संजय आणि गीतेच्या सांगतेत दिलं. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधरा तत्र श्री विजोर भूतीर ध्रुवानी तिरमामा. तो काही आजच्या चिंतनाचा भाग नाही. शेवटी देव कोणत्या बाजूला, पुत्र कोणाचाही फार मॅटर करत नाही, डझंट मॅटर. देव कोणत्या बाजूला तिकडे विजय. आपुला तो एक देव करुणी घ्यावा याच्याकरता देखील तुकोबारायांचा अभंग अत्यंत समर्पक आहे. रामायणातला इंद्रपुत्र देखील संशयी, रामायणातला इंद्रपुत्र वाली आहे.
आणि मला इथे आल्यानंतर माहिती दिली महाराजांनी, आपण सगळे रामकथा वाचक आहात, सुज्ञ आहात, रामायणाचे प्रकांड पंडित आहात. एका मायावी असुराने ज्यावेळी किष्किंधेमध्ये येऊन घोषणा केली, आव्हान दिलं वालीला, त्याच्या आव्हानाचा स्वीकार करून त्याच्या पाठीमागे वाली धावला. तो मायावी असुर एका विवरामध्ये गेला, एका गुहेमध्ये गेला. गुहेच्या दाराशी भाऊ उभा केला सुग्रीव. सांगितलं महिनाभर माझी वाट पहा, कदाचित याचा खात्मा करून मी आलो नाही, याचा वध करून माझं काही बरं वाईट झालं तर तारेचा सांभाळ कर, अंगराचा सांभाळ कर, गादीचा सांभाळ कर. महिना उलटून गेला पण भाऊ काही पुन्हा आला नाही. भाऊ तर आलाच नाही, पण रक्ताचा पाठ गुहेच्या बाहेर येताना पाहिला आणि माझ्या भावाचं काहीतरी बरं वाईट झालं असावं असा संदर्भ जोडून सुग्रीव निघाला. पण त्याने मनामध्ये विचार केला, पुन्हा जर तो मायावी राक्षस आला मग त्याने गुहेच्या तोंडाशी फार मोठी शिळा ठेवली. राजगादीचा स्वीकार केला, राज्यकारभार पाहू लागला सुग्रीव. आणि काही दिवसाने वाली आला, त्याने पाहिलं तर गुहेचं तोंड बंद आहे, तिथे शिळा ठेवलेली आहे. त्याच्या मनामध्ये संशय आला. इंद्राचं शास्त्रामध्ये नाव आहे संदेही, संशयी. इंद्रपुत्र वालीच्या मनामध्ये संशय आला की माझ्या भावाच्याच मनामध्ये कपट आहे, हे राज्य कायमचं मला मिळावं म्हणून मी पुन्हा राज्यामध्ये परतू नये याच्याकरता व्यवस्था केली, माझा कायमचा मार्ग बंद केला. रामायणातला इंद्रपुत्र वाली देखील संशयी, आणि जो भावाचा पिच्छा धरला सुग्रीवाच्या पाठीमागे धावायला लागला. रामायणातला इंद्रपुत्र संशयी आणि महाभारतातल्या इंद्रपुत्राबद्दल काय बोलायचं. गुरुनाथवाई महान भावान शिवमुक्त क्षम करो अत्वर्त कामा सुवर्ण एव भंजे भवान रुद्र प्रतिदान. मी पार्थू द्रोणाचा केला, याला कसं मारू त्याला कसं मारू. महाभारतातला इंद्रपुत्र अर्जुन देखील संशयी. इंद्र किती भयंकर आहे, इंद्र किती भयंकर आहे. जोपर्यंत कर्णाच्या जीवनामध्ये इंद्राचं आगमन नाही तोपर्यंत कर्ण एवढा सज्जन महाभारतामध्ये एकही व्यक्ती नाही. अर्थात मी कर्णाचं उदात्तीकरण करत नाही, पण मला नेहमी असं वाटत राहतं की आजच्या ॲज ऑन डेट आजच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जो सर्वोच्च नागरी सन्मान आहे भारतरत्न, महाभारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, महाभारताच्या संविधानामध्ये सर्वोच्च जो नागरी सन्मान आहे इच्छा मरणी. पार्सली ती आत्ताच होती असं नाही, वशिला आत्ताच होतो असं नाही. वशिला शब्दाचा अर्थ जर पाहिला आपण, वशिला काय अर्थ आहे. व म्हणजे वय नसणं, शी म्हणजे शिक्षण नसणं, ला म्हणजे लायकी नसणं. ज्याचं वय नाही, ज्याचं शिक्षण नाही, ज्याची त्या पदाकरता लायकी नाही तरी त्याच्या पदरात पडणं याचं नाव वशिला. हा काय आत्ताच झाला असं नाही, महाभारत काळामध्ये झाला. जो 180 वर्षाचा 6 महिने तरफडून मृत्यूची वाट पाहतोय त्याला इच्छामरणी पुरस्कार मिळाला. का. मोठ्याचं लेकरू गंगापुत्र आहे ना भीष्म, माझ्या लेखी खरा इच्छामरणी करण आहे. जोपर्यंत कवच कुंडल आहेत तोपर्यंत माझ्या केसाला धक्का लागणार नाही, मला मारणारा कोणी नाही, पण कवच कुंडला उतरवेल की मला वाचवणारा कोणी नाही. माहिती असून कवच कुंडला देणारा माझ्या लेखी महाभारतातला सगळ्यात महत्वाचा इच्छामरणी करण आहे. किती सदाचारी आहे कर्ण. माता द्रौपदीचं वस्त्रहरण ज्या दिवशी झालं त्या दिवशी दरबारातली एक व्यक्ती गैरहजर होती आणि त्या गैरहजर असणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे कर्ण. आपण महाभारत बारकाईने जर पाहिलं तर वस्त्रहरणाच्या दिवशी शकुनीने सांगितलं दुर्योधना काहीही झालं तरी हा कर्ण दरबारामध्ये उपस्थित राहता कामा नये. का. कारण तो सूर्यपुत्र आहे. सूर्य भगवान ज्यावेळी आकाशामध्ये येतात त्यावेळी भौतिक जीवसृष्टीमध्ये काय बदल होतो याचं इत्थंभूत वर्णन माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय स्वतःच्या सद्गुरूंना व्यंजना देत असताना ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायातल्या प्रारंभीच्या ओव्यांमध्ये करतायत. आपण प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय पहा. काय म्हटले ज्ञानोबा राय. ते म्हटले सूर्य उगवल्यानंतर आपण केव्हा फार लक्ष देत नाही, उद्या लक्ष द्यायला हरकत नाही, बऱ्याच गोष्टी सतत घडत असतात. सूर्य उगवला की अंधकाराचा नाश होतो. पहिला बदल अंधकाराचा नाश होतो. दुसरा बदल तारांगणाचा लोप होतो. रात्रभर चमकणारे तारे नाहीसे होतात, दिसत नाहीत, चमकायचे नाहीसे होतात, बंद होतात. तिसरा बदल कमळ फुलाचा विकास होतो. चौथा बदल रात्रभर त्याच्यामध्ये अडकलेले जे भुंगे आहेत त्या भुंग्यांची सुटका होते. ज्ञानोबा आहेत त्यालाच लिंगदेह म्हणतात. अर्थात आपण प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात पहा. पाचवा बदल सूर्यकांत नावाच्या मण्याला पाझर फुटतो. सहावा बदल चक्रवाक नावाच्या दाम्पत्याची पुनर्भेट होते.
सूर्य भगवान दररोज आकाशामध्ये उगवल्यानंतर इतक्या गोष्टी घडतात. आता अंधकाराचा लोप, तारांगणाचा नाश, कमळ फुलाचा विकास, त्याच्यामध्ये अडकलेल्या भुंग्याची सुटका, सूर्यकांत नावाच्या मान्याला पाझर, चक्रवाक नावाच्या दाम्पत्याची पुनर्भेट. पण हे झालं भौतिक जीवसृष्टीत. आपल्या जीवनात काय बदल होतो? तुमच्या माझ्या जीवनात, तुमच्या माझ्या जीवनामध्ये देखील एक बदल होतो. काय बदल होतो? सूर्य उगवला, आपण काय करतो? झोपेतून उठतो, गोधडीतून बाहेर येतो, मोरीत जातो, कपडे उतरवतो, आंघोळ करतो, पुन्हा नवीन कपडे घालतो. असंच करतो ना आपण. सूर्य भगवान उगवले की आपल्या जीवनामध्ये, तुमच्या माझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा बदल, आपण कालचे कपडे काढतो, आंघोळ करतो आणि आज धुतलेले दुसरे नवीन वेगळे कपडे घालतो. पुढचा मुद्दा नीट आहे का? माझं पुढचं विधान महत्वाचं आहे का? सूर्य भगवान काय करतात? आपल्याला कपडे नेसवायचं काम करतात. आणि जांभई येऊ द्या महाराज, ज्या कीर्तनात जांभई येत नाही ते कीर्तन फेल. मी सोशल मीडियावरती पोस्ट वाचली होती की मुकेश अंबानींचं जे घर आहे मुंबईला, 27 मजल्याचं अँटोलिया हाऊस, त्याचं एमबी मूल्यांकन आहे 5,700 कोटी. एका घराची किंमत आहे 5,700 कोटी आणि एका महिन्याचं लाईट बिल आहे 55 लाख. मला वाटतं अख्ख्या माले टाकळीचं मूल्यांकन 5,700 कोटी नाही यायचं, अख्ख्या गावाचं मूल्यांकन. एका घराची किंमत आहे. पण ही जांभई येण्याकरता त्यांना झोपेची गोळी खावी लागत असे. अहो इथं येशी नाही, उशी नाही, गादी नाही, लोड नाही, टक्के नाही, जांभई आली. हे तर कीर्तनाचं फल आहे. जांभई ही देवदत्त नावाच्या वायूमुळे येते. ज्यावेळी आपण निवांत असतो, हाऊ टू रिलीज स्ट्रेस, आज जागतिक समस्या आहे, तणावमुक्ती. ज्यावेळी आपण तणावमुक्त होतो त्यावेळी जांभई येते. म्हणजे ज्या अर्थी आपल्याला जांभया सुरू झाल्या म्हणजे आपली वाटचाल तणावमुक्तीकडे झाली, कीर्तन यशस्वी झालं असं म्हणायला वाव आहे. विठ्ठला विठ्ठल. सूर्य भगवान आकाशामध्ये आले म्हणजे आपण कालचे कपडे उतरवतो, आज आंघोळ करतो, नवीन कपडे घालतो. शकुनीने सांगितलं, दुर्योधना याचा बाप हा सूर्यपुत्र आहे कर्ण, याचा बाप जगाला वस्त्र नेसवायचं काम करतो. मग ज्याचा बाप जगाला वस्त्र नेसवायचं काम करतो त्याचा पोरगा सूर्यपुत्र कर्ण कोणाला विवस्त्र होताना पाहू शकणार नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू असताना हा लगेच पालटी बदलून त्या गटात जाईल. हा सूर्यपुत्र आहे, याचा बाप जगाला वस्त्र नेसवायचं काम करतो, कोणाची वस्त्र उतरवताना हा पाहू शकणार नाही. एवढा सदाचारी कर्ण, पण त्याच्या जीवनात आला इंद्र आणि संपूर्ण जीवनाचं मातेर झालं. इंद्र एवढा भयंकर आहे. अहिल्याच्या जीवनात आला, शिळावती मनुष्य झाली. ठीक आहे, प्रभू रामचंद्रांनी कृपा केली, तो वेगळ्या चिंतनाचा भाग आहे. ज्याच्या जीवनामध्ये इंद्र जातो त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. ज्याच्या जीवनात इंद्र जातो त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. एकटा इंद्र एवढा भयंकर आहे, एकटा इंद्र एवढा भयंकर आहे. रामायणातला इंद्रपुत्र देखील संशयी वाली आणि महाभारतातला इंद्रपुत्र देखील संशयी संदेही शंकेखोर. भगवान कृष्णावरती शंका घ्यायला लागला अर्जुन. इंद्र एवढा भयंकर आहे. कर्णाच्या जीवनामध्ये इंद्र येईपर्यंत बरं चाललं होतं. इंद्र आला, कवच कुंडला मागितली, जीवनाचं मातेर झालं. एकटा इंद्र एवढा भयंकर आहे. आणि इंद्र शब्दापासून शब्द निर्माण झाला इंद्रिय. इंद्र शब्दापासून शब्द निर्माण झाला इंद्रिय. आता एक एक इंद्रिय किती घातक आहे. एक एक इंद्रिय. आपण सगळे रामायणातली मर्मज्ञ मंडळी आहात म्हणून सांगतो. रामायणाच्या प्रारंभी भगवान महादेवाची ज्येष्ठ पत्नी माता सती, तिने प्रभू रामचंद्रांचं चुकीचं दर्शन केलं. झाडाला मिठ्या मारणारा राम पाहिला, दगडाला मिठ्या मारणारा राम पाहिला. प्रभू रामचंद्रांचं केलेलं चुकीचं दर्शन माता सतीच्या मृत्यूला कारण ठरलं. एक एक इंद्रिय एवढं भयंकर आहे. चुकीचा राम, चुकीचं दर्शन. रामायणामध्ये अशा अनेक गोष्टी मला या निमित्ताने आपल्या समोर मांडता येतील. जरा या थोडं महाभारताकडे. जर द्रौपदीच्या मुखातून वाक्यच बाहेर पडलं नसतं तर आंधळ्याच्या पोटी येणारा आंधळाच, या एका वाक्याकरता मला वाटतं महाभारताचं युद्ध घडलं. एक एक इंद्रिय किती भयंकर आहे. नेत्र, डोळे, चुकीचं दर्शन महादेवाच्या बायकोच्या मृत्यूला कारण ठरलं, माता सतीच्या मृत्यूला कारण ठरलं. द्रौपदी मातेच्या मुखातून बाहेर पडलेलं एक वाक्य महाभारताच्या युद्धाला कारण ठरलं. एक वाक्य. महाभारतामध्ये किती सैन्य लढलं? 18 औक्षणी. 18 औक्षणी म्हणजे किती? एक औक्षणी म्हणजे किती? एक औक्षणी सैन्यामध्ये हत्ती किती, घोडे किती, रथ किती, पायदळ किती? एक औक्षणी सैन्यामध्ये हत्ती असतात 21,870, रथ असतात 21,870, घोडे असतात 65,610,
पायदळ असतं 1,09,350. एक औक्षणी सैन्य म्हणजे 2,18,700 मल्टिपल बाय 7 15,30,900. पांडवांचं बलाबल मल्टिपल बाय 11 24,05,700. कौरवांचं बलाबल पांडव 15,30,900 कौरव 24,05,700. एकूण युद्ध ज्या 18 औक्षणी सैन्यामध्ये झालं 39,36,600. किती लढले? 39,36,600. एका वाक्याकरता एकमेकाच्या विरोधात उभे राहिले. इकडचे 15,30,900 पांडवांचे, कौरवांचे 24,05,700. म्हणजे 18 औक्षणी एका वाक्याकरता एकमेकाच्या विरोधात आले. एक एक इंद्रिय एवढं भयंकर आहे. प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होत असताना अतीव आनंद झाला कैकईला, सगळ्यात मोठा आनंद. पण मंथरा गडबडा लोळायला लागली आणि गडबडा लोळणाऱ्या मंथरेकडे गेली कैकई आणि तिला सुनावलं, का ग हा अवलक्षणीपणा कसा? ही काय अवदसा तुझ्या मनामध्ये आली? अगं माझा राम राजा होणार आहे. मंथरेने सांगितलं, कैकई तुझा लग्न झालं, तुझ्या विवाहाबरोबर तुझी पाठ राखीन, तुझ्या हितसंबंधाचं रक्षण करावं म्हणून तुझ्या बापाने मला तुझ्या समवेत पाठवलं. आज जर राम राजा झाला तर तुला गौणत्व प्राप्त होईल, महत्व कौशल्याला प्राप्त होईल. अगं वेडे असं काही होणार नाही. म्हणून गडबडा लोळणाऱ्या मंथरेला उठवण्याकरता हात दिला आणि जसा हाताला हात लागला स्पर्श तसा कल्प शिरला कैकईत आणि ते रामायणाला कारणीभूत ठरलं. एक एक इंद्रिय एवढं भयंकर आहे, एक एक इंद्रिय. आणि अशी 14 ज्या ठिकाणी एकत्र आली त्याचं नाव आहे शरीर. देहाची गावा आलिया अशी 14 एकत्र आली त्याचं नाव आहे शरीर. मला सांगा इंद्र किती भयंकर आहे, इंद्रापासून निर्माण झालेलं एक एक इंद्रिय किती भयंकर आहे. आणि एवढी 14 बरोबर घ्यायची पण तरी देखील या शरीराला सुख प्राप्त करून देता येईल त्याच्याकरता काय उपाय आहे? तो एक देव करून घ्यावा. देव आपलासा करता येईल. 14 इंद्रिय संगतापासून निर्माण झाले जे शरीर आहे, सुख दुःख मिश्रित असणारे जे शरीर आहे, या शरीराला सुख जर प्राप्त करून द्यायचं असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा. तिने विनजीवा सुख न हे. मी पुन्हा आपल्या लक्षात आणून देतो की 14 इंद्रियांपासून निर्माण झालेलं शरीर, या आधारे आपण या अभंगामध्ये प्रवेश केला. मग मूळ शब्द इंद्र, तो किती भयंकर आहे, तो किती संदेही आहे, तो त्याच्या जीवनामध्ये जातो, त्याचं जीवन किती तहेस नहेस उद्ध्वस्त करतो. एक एक इंद्रिय किती भयंकर आहे, ते सती मातेपासून कैकईपासून द्रौपदी मातेपासून असा विचार करत करत इथपर्यंत आपण आलो. 14 इंद्रिय बरोबर घ्यायची आणि सुख मिळवायचं. तुकोबारांनी सांगितलेला राजमार्ग आपुला तो एक देव करून घ्यावा. आता देव आपलासा करण्याची काय प्रक्रिया आहे त्या निमित्ताने मी सांगतो जरा संक्षिप्त. मला 3 गोष्टी केंद्रस्थानी ठेवायच्या आहेत, 3 ठिकाणं केंद्रस्थानी ठेवायचे. आपलं शरीर काशी बनवता येईल का? यद्यपि व्यवहारामध्ये शब्द थोडा बदनाम आहे, आपण लोक म्हणतात केली ना काशी, पण आपलं शरीर आपल्याला काशी बनवता येईल का? आपलं शरीर आपल्याला अयोध्या बनवता येईल का? आपलं शरीर आपल्याला गोकुळ बनवता येईल का? आपुला तो एक देव करून घ्यावा. शरीर काशी बनवायचं असेल तर काशीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, जे जे कंटेंट्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये आल्या पाहिजेत. काशीमध्ये भगवान महादेवाचा वास आहे. दुःख कोणाच्या जीवनात नाही, समस्या कोणाच्या जीवनात नाही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या आहे. दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावू नये. व्यवहारामध्ये एक म्हण आहे, दुरून डोंगर साजरे. दुरून डोंगर जरा बरे वाटतात पण जवळ गेले की दगड मातीच आहे, खड्डेच आहेत, काटे कुटेच आहेत. दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावू नये, पण कीर्तनामध्ये आपल्याला ती मुभा आहे. इतका सुंदर चालींचा वर्षाव महादेव महाराज करताच, म्हणून मला राहत नाही. भगवान महादेवाचं थोडं वर्णन करतो. भगवान महादेवाच्या सर्वांगाला रात चोळलेली आहे महादेवाने. वैषम्य कोणाच्या जीवनामध्ये नाही, समस्या कोणाच्या जीवनामध्ये नाही, अडचणी कोणाच्या जीवनात नाही. आपल्या बाळाला जर ताप आला आपण काय करतो? कापडाची पट्टी पाण्यामध्ये भिजवतो आणि त्याच्या डोक्यावरती लावतो. भगवान महादेवाने कापडाची पट्टी नाही लावली, गंगा डोक्यावर घेतली. गंगा म्हणून महादेवाचं नाव आहे गंगाधर. काय समस्या आहे? नागिन नावाचा आजार आहे, त्याचा जर प्रादुर्भाव झाला, शरीराचा दाह व्हायला लागला की दुर्वा तांदूळ त्याचा एकत्रित लेप करून सर्वांगाला लावतात. गणपती बाप्पांनी दुर्वा डोक्यावरती घेतल्या मस्तकावरती. आमच्याकडे जुनी पद्धत होती, जर चटका बसला तर सिंदूर लावायचा,
पद्धत थोडी वेगळी होती, कशात तरी काहीतरी काढून ते लावायचं. आता कीर्तनाच्या काही मर्यादा आहेत, डेकोरम आहे, आपण संज्ञात. गणपती बाप्पांनी सर्वांगाला शेंदूर लावला. जे काहीतरी जीवनामध्ये समस्या आहे. किती समस्या आहे, नीट लक्षपूर्वक आहे का. भगवान महादेवाचा थोरला मुलगा कार्तिकेय स्वामी. कार्तिकेय स्वामीचं जे वाहन आहे मोराची चिंचोली. आमच्याकडे महाराजांना कल्पना आहे, जवळ. मी मागापासून हे सगळं पाहतोय. पिंटो माझे मित्र आहेत, त्यांची जी साऊंड सिस्टम आहे नारायणगावची. पिंटो आपण घेऊन आलात मला वाटतं, बरोबर, देवकर. हे तिथे जवळ गाव आहे मोराची चिंचोली. भगवान महादेवाचे जे ज्येष्ठ पुत्र आहेत कार्तिकेय स्वामी, त्यांचं वाहन आहे मोर. आणि भगवान महादेवाच्या ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय स्वामी ज्यांचं वाहन मोर आहे, त्या मोराचं लक्ष बघा, तिथे मोराचं चित्र काढलंय समोर. त्या मोराचं लक्ष सतत महादेवाच्या गळ्याकडे आहे. कारण महादेवाच्या गळ्यात त्या मोराचा गुलाबजाम आहे. मोराचं मुख्य अन्न काय, साप. आणि महादेवाच्या गळ्यात आहे साप. थोरल्या पोराच्या गाडीचं लक्ष बापाच्या गळ्याकडे आहे, तर बापाच्या गळ्यामध्ये असणाऱ्या सापाचं लक्ष धाकट्या पोराच्या गाडीकडे आहे. धाकट्या पोराची गाडी उंदीर आहे आणि उंदीर सापाचं मुख्य अन्न आहे. आता दोन्ही पोरांच्या गाड्या बदलता येतील, बायकोची कशी बदलायची. राजगुरुनगरमध्ये जिथं माझं गाव आहे वडगाव पाटोळे नावाचं, त्या गावामध्ये 22 बिबटे आहेत एकाच गावात. 22, 7च्या आत घरात, दिवसा बाहेर पडायची सोय नाही. महादेवाचं वाहन आहे नंदी, बैल. माझ्याकडे शर्यतीची 7 गाड्याची बैल आहेत. म्हणजे इकडे काय ते नाही तुमच्याकडे फार, आमच्याकडे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये फार भयंकर नाद आहे. महादेवाचं वाहन आहे बैल आणि बायकोचं वाहन आहे बिबट्या. मा शेरोवाली. आईचं वाहन काय, पार्वती मातेचं वाघ. मला सांगा, वाघासमोर बैल आला, जिवंत राहील का. दोन्ही वाहनं एका पार्किंग मध्ये, अजून घासाघीस सुद्धा नाही. जय माता दी. एवढं वैषम्य जीवनामध्ये आहे. अजून घर फुटलं नाही, रिकव्हरी सूट दाखल झाला नाही, तंटामुक्तीत प्रकरण गेलं नाही, कोर्टात प्रकरण गेलं नाही. साप आणि उंदीर, साप आणि मोर, वाघ आणि बैल एका पार्किंग मध्ये, एका घरात, एका छताखाली राहू शकतात. काय कारण आहे. आपल्याला जर आपलं जीवन काशी बनवायचं असेल तर भगवान महादेवाचं वर्णन करत असताना गोस्वामी तुलसीदासजी करतात, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो. भगवान महादेव आहे विश्वासाचं प्रतीक. आपल्याला गोकुळ बनवता येईल, आपल्याला काशी बनवता येईल, देव आपलासा करता येईल, या शरीरामध्ये आणता येईल, आपल्याला अयोध्या करता येईल. इथून राम मंदिर पाहायला जायची गरज नाही, जाऊ नये असं नाही. घरोघरी आपलं देह आपल्याला तद्वत बनवता येईल. त्याच्याकरता काशी जर हे शरीर करायचं असेल तर भगवान महादेव विश्वासाचं प्रतीक आहे. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो. महादेव आहे विश्वास आणि पार्वती आहे श्रद्धा. बायकोचा नवऱ्यावरती असावा विश्वास आणि नवऱ्याची बायकोवरती असावी श्रद्धा.